बाजूला अभिमन्यू तरे आहेत जे अध्यक्ष या स्पर्धेचे, दुसऱ्या बाजूला जय बजरंग चषक. खूप इम्पॉर्टंट टॉस आहे. अभिमन्यू तरे असा कॉल आहे आणि आलेला देखील तेच आहे. थँक्यू सो मच भावेश. आपण बसून घ्यायचं आहे आणि सोबतच अभिदादा आपण देखील बसून घ्यायचं आहे. तर सुरेश एंटरप्राइजेस संघाने टॉस जिंकलाय. इम्पॉर्टंट टॉस होता कारण की समोरचा संघ देखील नंबर 1 रँकवर आहे आणि सुरेश एंटरप्राइजेस पाय संघ देखील खूप चांगलं काम करत आहे. BC4 फॉर्मॅटमध्ये टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग, कारण की आपल्याकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. चेसिंग करताना आपण RD440 ओली संघावर दबाव टाकू शकता. तर किती धावन 6 षटकामध्ये उभारण्याचा प्रयत्न असेल? जेवढे जास्ती होतील तेवढे काढण्याचा प्रयत्न करू. काय अपेक्षा असेल या मॅचमध्ये संपूर्ण टीमकडून? प्रत्येकाने 100% देण्याचा प्रयत्न करावा. हा संध्याकाळची जी संध्याकाळ आहे ती रंगीन होणार. हा नक्कीच चांगली मॅच होईल. आपल्या संघासाठी शुभेच्छा. हिमांशू पाटीलला सर्वप्रथम गोलंदाजी करायची आहे, त्यानंतर चेसिंग करायची आहे. किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल? सुरेश एंटरप्राइजेस संघामध्ये एक से बढ़कर एक खेळाडू आहेत. काय रणनीती आहे आणि किती धावनं रोखण्याचा प्रयत्न असेल? आमचा किरण पण इन झालाय तर 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ही संध्याकाळ जी आहे जय बजरंग चषकाची ती रंगीन होणार आहे. हा 100%. आपल्या संघासाठी देखील शुभेच्छा. मित्रांनो, इम्पॉर्टंट टॉस इथे सुरेश एंटरप्राइजेस पायाने जिंकला आहे आणि सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, व्हॉइस ऑफ ठाणे, सिद्दीक भाबे सर. धन्यवाद संदेश पाटील भिवंडीकर. तर इथून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की RD440 ओली संघाचा कॅप्टन्स यानंतर तुम्हाला फलंदाजी देखील करायची आहे आणि सामना 6 षटकांचा आहे. तर आपला क्षेत्ररक्षण जो आहे आपण लावून घ्या आणि सुरेश एंटरप्राइजेस पाय संघाच्या सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा मी नम्र विनंती करेल की आपण स्टँडमध्ये जाऊन बसायचं आहे. तो अगला मुकाबला जहाँ पर टॉस जीता है सुरेश एंटरप्राइजेस पाए ने और बल्लेबाजी करने का फैसला लिया है. सामने RD440 ओली. अब यूट्यूब से जुड़ चुके हमारे काबिली दोस्त विकी केने, आपका हार्दिक स्वागत है. काफ़ी बड़े क्रिकेटर भी हैं और सच्चे क्रिकेट चाहते हैं. आपका हार्दिक स्वागत है विकी कीने, मैन फ्रॉम आमने. आपका तहे दिल से हार्दिक स्वागत है. RD440 ओली और ये आज के दिन का सुरेश एंटरप्राइजेस पाहे ये बड़ा मुकाबला. आपण स्वागत आणि सन्मान करतोय. अभिमन्यू तरे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांचा आपण स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. तर अभिमन्यू तरे या स्पर्धेचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण हा स्वागत आणि सन्मान करत आहोत या मुख्य व्यासपीठावर. मित्रांनो, अनेक वर्ष सातत्याने आपण पाहतोय बॉर्डरवर आर्मी आणि बॉर्डरच्या आतमध्ये संपूर्ण भारतामध्ये पोलीस आपलं जे रक्षण करतायत त्या रक्षणामध्ये भावेश घरत यांचं आवर्जून नाव घेतलं जात आहे आणि महाराष्ट्र पोलीस म्हणून जे आमच्या गावाचे आहेत भावेश घरत यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतो अभिमन्यू तरे यांच्या शुभ हस्ते. एंड बैक टू नाउ सबसे बड़ा मुकाबला आज के दिन का, ये गरम मुकाबला जहाँ पर फील्डिंग करने जा रही है RD440 ओली. वेलकम टू कमेंट्री बॉक्स सिद्दीक बाबे सर. क्या लगता है बाबे सर, ये मैच काफ़ी बड़ा है आज के दिन का? यस, शाम का सबसे बड़ा मुकाबला. शाम बहुत ही सुहानी है. भादौड़ के इस क्रिकेट ग्राउंड पे हल्की फुल्की ठंडी हवा बह रही है. ऑन फील्ड अंपायर वहीं मशहूर जोड़ी शकील कोटी और कूल अंपायर
Gokuldas Patil. Remind you, Suresh Paye, Bharat and Anil Devlikar fam team won the toss, selected bat first. Opener भेजना है Suresh Enterprises Paye. Sending your opener please. ओपनर भेजना है, लास्ट ऑफिशियल कॉल है कमेटी की तरफ से, अथवा आपको पेनलाइज किया जाएगा। सुरेश इंटरप्राइजेस पाए, लास्ट ऑफिशियल कॉल। आमचे मित्र संदेश जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे ब्रेताज बादशाह आहेत, ज्याने या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। ब्लू स्टार म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि उत्कृष्ट वादक आहेत। आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे संदेश। संदेश जाधव ज्याने शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला, जय बजरंग चषक 2021 या स्पर्धेला, आणि स्पेशली RD440 ओली या संघाला त्याने कॉम्प्लिमेंट दिले। आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। ब्लू स्टार म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे प्रोप्रायटर अँड वन ऑफ द बिग म्युझिकल इन्स्ट्रुमेंट प्लेयर इन भिवंडी डिस्ट्रिक्ट, आपका हार्दिक स्वागत है संदेश जाधव। Back to cricket now. Good evening all of you. Beautiful evening and hot match between RD440 Vinod Patil, Jogendar Patil urf Barkya Bhai and Bunty Shilke fam team, and Bharat Devlikar and Advocate Anil Devlikar fam team. कल दोस्तों यहाँ पर ग्रामीण क्रिकेट रहेगा। गुंदोली कारेवली, स्वामी समर सोनाले बनाम अष्टविनायक ठाकुर पाड़ा, आई एकपीड़ा जेएमबे टेमगर पाड़ा, खालिंग जेएमबे टेमगर पाड़ा और खालिंग, देन साइंस स्पोर्ट खारबाव और जेआरई राजनौली। प्ले बिगिन नाउ टू ओपनर्स परेश गोराटकर दी कैप्टन and Rutik, men from Lakhevli. Beautiful evening. Tomorrow the city cricket will begin in Pogaon. The first match between Dhanesh Kukse and Nawab Sport. Second match Jai Musoba Pimpla, Suresh Enterprises Paye. Third match Jai Bolena Saroli Pada and Bunty Sport. Fourth match Victorian and Science Carbaon. Santosh Madhvi, backbone of Bhiwandi cricket, facing him batsman Paresh Goratkar. Up to the wicket now. Goes to Goratkar, beats him outside of stump. This is the year of Santosh Madhvi. This is the year of Deepak Madhvi. This is the year of Pramod Matre. यस अगदी बरोबर। ह्या वर्षी एक जबरदस्त फॉर्म आहे या सर्व लेजेंड खेळाडूंचा। त्याच्यामध्ये नंबर 1 परफॉर्मन्स म्हणजे तर संतोष मडवी सरांचं, एक लेजेंड क्रिकेटर आहेत आणि अनेक वर्ष सातत्याने क्रिकेट खेळता आलेत आपल्या या भिवंडी परिसरामध्ये। संतोष मडवी, बॉल दिस टाइम ब्यूटी, परफ्यूम बॉल जस्ट पास द नोज, व्हाट अ मैग्निफिसेंट डिलीवरी। यस, नाकाच्या पासून हा चेंडू जातोय, परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते। काय गोलंदाजी करतोय, लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी
एक जबरदस्त सुरुवात इथे पाहायला मिळते RD2440 ओली संघाच्या माध्यमातून. संध्याकाळचा हा क्षेत्र आहे, थंडीगार हवा देखील सुटली आहे आणि गरम क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. संतोष मडवी बॉस टू गोडाटका, ट्राय टू प्ले पल्लू स्ट्रोक, हेजिटेशन बोथ बैट्समैन, अपील फॉर कॉट बिहाइंड, बट व्हाट a स्टार्ट फ्रॉम संतोष मडवी. 3 डॉट बॉल. बाबे सर, आपको याद है BRPL में इसी तरीके की शुरुआत की थी उन्होंने, क्या गेंदबाजी की थी. वन ऑफ द बिग डे Yes, इज sir. दिस BRPL. Yes, he taken the 5 wickets of PTC Badga team. Santosh Madhvi, wicket taker bowler in this season, any format of cricket. Bowled him. What a magnificent delivery. And captain set back to the pavilion. Perfect yorker. आर खेळू चला बघू चला जय बजरंग चषक. आर खेळू चला बघू चला जय बजरंग सुदीप बाबे चषक. सर, म्हणून तर क्रिकेटमध्ये सर्वप्रथम सन्मान केला जात आहे सर सचिन तेंडुलकर सरांचा आणि त्यानंतर परफेक्ट यॉर्करचा. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आणि विकेट टेकर गोलंदाज आपण नक्कीच त्यांचा उल्लेख केला आणि त्यानंतर विकेट देखील त्यांनी घेतलाय. Sandesh, I ask you one question. He is a real backbone of Bhiwandi cricket or no? येस राईट आहेत, कारण की अनुभव क्रिकेट जो आहे ना त्यांच्याकडे क्लास कमी मरता. आणि सिद्दीक बाबे सर, आपण हा उल्लेख नेहमी करतो जेव्हा एखादा लेझंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो त्यावेळेस त्याचा उल्लेख केला जात आहे आणि उल्लेखनीय कामगिरी देखील करण्याची क्षमता ठेवतो असा हा खेळाडू आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील पाहायला मिळत आहे. Backbone of Bhiwandi cricket on fire now. Not for one, Suresh Enterprises by winning a toss, batting first here. येस, एक चांगला डिसिजन मी म्हणणार नाही आहे कॅप्टनचं, आणि कॅप्टन देखील आऊट झाल्यानंतर थोडंसं चिंता डगआउटमध्ये पाहायला मिळते. संध्याकाळचा हा क्षेत्र आहे. Madhvi turn from Sham Naik gallery end, facing him Umesh Tare. Boss to Tare, try to curse away from his body, inside edge, rose to wicket keeper Gesuddin Sheikh. Yes, Gesuddin Sheikh having a word with Santosh Madhvi, one of the fighter cricketer like AB of Bhiwandi. काय गोलंदाजी सुरू आहे. असं वाटतं की फक्त आणि फक्त विकेट किपर आणि संतोष मडवी खेळतोय खेळपट्टीवर. आतापर्यंत धाव आली नाहीये सिद्दीक बाबे सर. Madhvi मुश्किल. turn from far in, charging up to the wicket now. Both another fine delivery. What a bowling. Wicket maiden from Santosh Madhvi, backbone of Bhiwandi cricket. ज्या संघाला धावा बनवण्यासाठी आपण जाणला जातोय त्यांच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. सुरेश एंटरप्राइजेस बाह्य संघाने अजून खातं खोललं नाहीये आणि मेडन षटक विकेट मेडन संतोष मडवी याचं पाहायला मिळालं. काय गोलंदाजी केली आहे. देखिए उनकी रेस्पेक्ट कितनी है, सभी खिलाड़ी उनको दाद दे रहे हैं. एक ओवर कोई रन नहीं, एक विकेट. इस सीजन में दोनों टीमों के बीच में एक मैच हुआ था और उस मैच को जीता था आरडी ने. ये दूसरा मैच है. येस, कुठे ना कुठे पहिल्या षटकामध्ये जरी खातं ओपन झालं नाही येते, मात्र इथून नक्कीच या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न असेल. काही धावा येणं खूप गरजेचं आहे सिद्दीक बाबे सर. पानियर बी के सामने प्लानिंग क्रिकेट खेला जा रहा था कि बिंदास लसने अंदर आ जाए, वो आ चुके हैं. लेकिन ये भी नहीं भूलना चाहिए कि सुरेश पाए के बाहुबली बैट्समैन सूरज पाटिल भी तो पहुंच चुके हैं. इस बीच अगेन ऊपर लगी है, आसमान में खड़ी हुई है. एक और विकेट, दूसरा झटका लगता हुआ 0 पे. कर गौरव खिलाडूचा मान. अजून एक खेळाडू नावारूपाला आला आहे तो म्हणजे झेन. काय सुरुवात केली आहे गोलंदाजीला. म्हणजे तब्बल आतापर्यंत 7 चेंडू झालेले आहेत, 2 विकेट. स्कोअरबोर्डवर आपण पाहतोय एकही धाव जोडली जात नाहीये. काय गोलंदाजी केली जाते.
मेरिटवर गोलंदाजी केली जात आहे, फिंगर अप केलं जात आहे, चेंडू व्यवस्थितरित्या टाकले जातात, एक्स्ट्रा धाव देखील खर्च केली जात नाहीये. म्हणून तर नंबर 1 रँक करत आहे RD440 ओवली. कारण त्या संघामध्ये लेजंड खेळाडू आहेत संतोष मडवी, बिंदास लसने, त्यानंतर दीपेश माली, त्यानंतर श्याम चौधरी आणि सबसे बडकर आपण जर बघितलं आपण तर सितारा म्हणून ओळखला जात आहे AB गॅसुद्दीन शेख. त्यानंतर आता मात्र आपण पाहतोय चर्चेला एकच चर्चा, फक्त एकच खर्चा, झेन नवीन नावारूपाला येत आहे. नए बैट्समैन करण कदम आए जबकि सामना कर रहे उमेश तरे. गेंदबाजी के लिए तैयार होते हुए जैन, राइट आर्म ओवर द विकेट, क्रीज के कोने से इस मरतबा ड्राइव किया गेंद को लॉन्ग ऑन पे, 1 रन. आप जाकर खाता खुलता हुआ 1 रन 2 विकेट. आता कुठे जाऊन 8व्या चेंडूवर इथं खाता खोलला जात आहे. अनेक वर्ष सातत्याने टेनिस क्रिकेट बॉलमध्ये दबदबा ठेवण्याचं काम केलं आहे या सर्व खेळाडूने. आपल्या नावाची छाप सोडली आहे. अनेक ठिकाणी क्रिकेट सुरू आहे. मात्र सध्या तरी BC4 फॉर्मॅट सर्वात उंच क्रिकेट म्हटलं जात आहे. त्याची परिणिती आपण पाहतोय अल्ताफ बाली यांच्या अंडर ही स्पर्धा खेळली जाते आहे. जैन अच्छी गेंद आगे रखा था, छोटी बैकलिप से ड्राइव करते हुए डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन आता हुआ स्कोर में. स्कोर 2 पे पहुंचा है, 2 विकेटें गिरी है, 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. खूप चांगला क्षेत्ररक्षण मागच्या चेंडूवर पाहायला मिळाला. लाईन अप मानकोली, दीपेश माळी तिथे सज्ज होते. चांगली फील्ड, चांगला थ्रो येतोय, चांगला कॉम्बिनेशन पाहायला मिळते. गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी पाहते आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील. पुन्हा एकदा इथे डॉट चेंडू पाहायला मिळते. कौतुक केलं जात आहे. 10चे 10 खेळाडू गोलंदाजीचं कौतुक करत आहेत, टाळ्या वाजवत आहेत. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्यावेळेस सिद्दीक बाबे सर आपल्या संघामध्ये एक युवा गोलंदाज, एक उभरता गोलंदाज असतो आणि त्याने जर चांगली कामगिरी केली तर प्रत्येक खेळाडू सिनियर असो किंवा ज्युनियर नेहमी टाळ्या वाजवत असतात आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील झाली आहे गोलंदाज झेन याच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर द विकेट. उमेश बघितलं आपण, एनरीज लागलं होतं, नशीब प्ले डाऊन नाही झालं आहे. नशीब चांगले साथ चांगली दिली आहे उमेश तरी याला. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. एस्टनच्या बाजून चेंडू गेला होता, प्ले डाऊन होता तर वाचलं तिथे फलंदाज. लकी स्ट्रोक हम कहेंगे. 2 रन स्कोर में आते हुए 4 पे पहुंचा है स्कोर सुरेश पाए का. एक मुकाबला दोनों के बीच इससे पहले हो चुका है और उसको जीता था RD440 ने. जैन की गेंद ऑफ स्टंप के बाहर. ये देखिए क्रिकेट का माबादू भी चलता हुआ और कुल मिलाकर वाइट के मिला के 3 रन. 7 पे पहुंचा है स्कोर, 7 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. कहीं ना कहीं गैसुद्दीन डायरेक्ट हिट करना चाहते थे, वहाँ पर उमेश तरे बीच में और एक्स्ट्रा रन खर्च करना पड़ा वहाँ पर RD440 ओवली को. तो स्कोर आगे बढ़ता हुआ 7 रन 2 विकेट के नुकसान पर. बढ़िया गेंदबाजी की गेंदबाज जैन ने. नए बैट्समैन करण कदम नॉन स्ट्राइक पर है. जैन उमेश तरे के लिए वो बढ़िया गेंद अंदर कटी थी टिप्पा खाने के बाद. 2 ओवर की समाप्ति, रन बने 7, विकेटें गिरी है 2. शुरुआत वैसी नहीं हुई जिसके लिए जानी जाती है सुरेश पाए. यस मात्र आपण म्हणूया चांगली सुरुवात येते RD440 ओवली संघाची पाहायला मिळते. Seven for the loss of 2 wickets. This is the slow start from Suresh Enterprises Pai. You are watching Jai Bajrang Cup Bhadwar from historical Maharaja Chhatrapati Shivaji Cricket Ground, Bhadwar, Timgarpara, Bhiwandi. Now is going to be Santosh Madhvi continue. Santosh Madhvi को कंटिन्यू रखा है. विकेट मेडल लिया था. बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट. राइट आर्म राउंड स्टंप्स आते हुए करण कदम के लिए. ओ विकेटों में गेंद और
मौका ज़रूर बना था कैच करने का। देखिए फॉलो थ्रू में कैच इतने आसान नहीं होते। येस भरपूर नाराज देखील होताना बघितलं आपण संतोष मडवी यांना. प्रयत्न चांगले होते त्यांना, नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल असं म्हटलं. ते प्रयत्न ही परमेश्वर, प्रयत्न जर घेऊन उतरला असेल तर प्रयत्न नक्कीच करतील ते, आणि प्रयत्नामध्ये विकेट्स देण्याचं खूप चांगलं काम करतील ते. कारण की पहिला मेडन षटक त्यांनी टाकले या स्पर्धेचं, त्याच्यामध्ये त्यांनी एक विकेट देखील घेतला आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. 8 रन 2 विकेट, अपने समय पे गेंदबाजी कर रही है संतोष मडवी, ज़्यादा समय भी नहीं लेते। ओ बढ़िया गेंद, पैरों में उलझ कर रहेगी और आउट हो गए बैट्समैन, बोल्ड हो गए, प्ले डाउन हो गए। एक और विकेट गिरता हुआ उमेश तरे का। तो या सन्मान जय बजरंग मित्र मंडल टिंबर पाडा भातवड गावाची शान आहे नावातच त्यांच्या धडक आहे नावात. अजून एक पर विकेट. शकील कोटी ये बताए कि प्ले डाउन हुए हैं या 8 विकेट हुए? प्ले डाउन हुए। तीसरा झटका लगता हुआ यहाँ पर सुरेश पाए को। 8 रन 3 विकेट। नए बैट्समैन सूरज सागर कारबारी आए हैं। देखना है कि रनों का कारोबार करते ही या नहीं। संतोष मडवी सागर के लिए खींच के मारा है, पीछे खिलाड़ी संतोष मडवी हैट्रिक पर आ गए हैं। अगर हैट्रिक लेते हैं तो इस सीजन में तीसरा रहेगा। ओवरऑल जो कीर्तिमान है उसामा डाउडी के नाम है, जिन्होंने एक सीजन में 4 हैट्रिक किए। 3 शारिफ नाचन ने किए थे एक सीजन में, 3 एकता मिसाइल प्रशांत ने किए थे। भावेश सर, एवढे रेकॉर्ड आपल्या मेमरीमध्ये आहेत, शायद ही कोणत्या मेमरीमध्ये असतील. नहीं मी देखिए जेव्हा भावेश सर 2 मिनटं, मी जेव्हा तुमच्यासोबत समालोचक करत असतो, मैं जब भी आपके साथ में कमेंट्री बॉक्स में रहता हूँ, ना आपके पास कागज़ रहता है ना कलम रहता है. ये मेमोरी कैसे आपके दिमाग में रहती है? देखिए जिसको भी जो कुछ दिया है वो ऊपर वाले की देन है अल्हम्दुलिल्लाह, और सभी का प्यार है। एक बात है कि इस तालुके ने मुझे बहुत ज़्यादा प्यार दिया है। आपकी शुरुआत चैलेंज से हुई यादी, लेकिन फेमस आप यही ग्राउंड से हो चुके हैं. नो डाउट एट ऑल, हर तरफ का वहीं सहयोग रहा, लेकिन चैलेंज के बाद बड़े इवेंट यहीं होने शुरू हुए थे। संतोष हैट्रिक गेंद, लेकिन ड्राइव किया, अच्छा स्ट्रोक। अब तक 3 विकेटें ले चुके हैं और कुल मिलाकर 2 रन दिए हैं। इट हैज़ बीन अ वंडरफुल बॉलिंग। और सिद्दीक बाबे सर, मेरे पास मौका है तो हम चर्चा तो करेंगे, क्योंकि खर्चा भी काफ़ी किया है. तो बाबे सर, जिस तरह बाली ट्रॉफी हो रही है भिवंडी में, बीपीएल भी हो रहा है, चैलेंज ट्रॉफी का भी हो रहा है, और इस टूर्नामेंट भी हो रही है इस ग्राउंड के ऊपर, काफ़ी फॉर्म है. सबसे बेस्ट कमेंट्री बॉक्स तो आपको यही लगता है? यस, इसकी वजह है कि गरवारी की तरह, वानखेड़े के गरवारी की तरह बिल्कुल विकेटों के ऊपर है। बढ़िया गेंद आगे रखा था, पैर नहीं चले, बीट किया यतीश ठाकरे को। बहुत खूबसूरत गेंद। भिवंडी में एक से बढ़कर एक कमेंटर है, एक से बढ़कर एक स्कोरर है, एक से एक बढ़कर कैमरा वर्क है. आपको इसके बारे में क्या कहना है? देखिए, मेरा अपना मानना है सभी कमेंटेटर अपनी जगह अपना रोल अदा करें, सभी स्कोरर करें, सभी अंपायर्स कर रहे हैं, लेकिन टेलीकास्ट का जहाँ तक मामला है, वन एंड ओनली वन किंग ऑफ टेलीकास्ट प्रिंस मूवीज। यही सुनना था मुझे, क्योंकि एचडी क्वालिटी 10%. पैरों से टकराई, आउट एलबीडब्ल्यू, टो क्रशर, चौथा विकेट लिया है, और तालियां बजाइए संतोष मडवी के लिए। 2 ओवर, कुल मिलाकर 2 रन और 4 विकेट। काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी केली आहे. का इतका त्यांना विचारला जातं टेनिस क्रिकेट बॉलमध्ये, का ते इतकं व्यवसाय क्रिकेट खेळत आहेत. भिवंडीने तर भिवंडीच्या बाहेर देखील ते क्रिकेट खेळत आहेत. जूनियर सीनियर सुप्रीमो सब सैल्यूट कर रहे उन्हें। सिद्दीक भावे से सुप्रीमो मध्ये देखील चमकला होता संतोष मडवी. यस, कहीं भी आपने रतन बुआ में भी उनका स्पेल देखा था। यस सिद्दीक बाबे सर,
एक जबरदस्त लेजंड खेळाडू आहे. 2 षटक त्याने टाकलेले आहेत आणि खूप चांगली गोलंदाजी राहिली त्याची. तब्बल 4 विकेट आणि 1 मेडन षटक. देखिए, एक सवाल मैं आपसे भी करना चाहूँगा. ये वो खिलाड़ी हैं जिनको नाम 8 दिन में नहीं दिया हूँ. 2 से 4 साल इनके क्रिकेट को देखकर इनको नाम दिया गया है. मी तर अजूनही म्हणेल, मी बाहेरचे काही आहेत जे टिपाने करत असतात या भिवंडीच्या टेनिस क्रिकेट बॉलवर. ये सिद्दीक भावे कौन है, ये किसको भी नाम देते, ये वैसा है वो वैसा है, हिटमैन है वो है, ये क्या है. आप आओ देखो, आपको पता चलेगा ये क्या हो रहा है भिवंडी में. इसीलिए तो भिवंडी का क्रिकेट काफ़ी ऊंचा है. सबसे पहले तालुका क्रिकेट में 2 नाम दिए गए थे. एक तो एकता मिसाइल प्रशांत और चैलेंज एक्सप्रेस विश्वास मात्रे. उसी के साथ साथ मैजिक ऑफ भिवंडी उमा. क्या गेंदबाजी थी, ना बल्लेबाज समझे थे ना कमेंटेटर समझ पा रहे थे. जादू था वो. इस मर्तबा स्विंग कर दिया है मिड विकेट के ऊपर 6 रन. आर खेळू चला. थैंक यू डीजे. सिद्दीक भावे सर, किरण पाटिल कहीं ना कहीं पहले मैच में नहीं थे. इस मैच में उनको मौका मिला है और काफ़ी दूर से सफ़र करके आए और उनको सफ़र यहाँ पर करने के लिए मजबूर किया बल्लेबाज ने और गेंद बाउंड्री लाइन के बाहर भेजी करण कदम ने. देखिए, इस सीजन में बेस्ट बॉलिंग फिगर भी किरण पाटिल के नाम है. जेबी कप भिनाड़ में 2 ओवर 9 रन और 6 विकेट. बेस्ट बॉलिंग फिगर. बड़े जो गेंदबाज थे वो इतने चले भी तो नहीं है इस सीजन में, हालांकि काफी सीजन बाकी है. करण कदम ने 2 कदम आगे निकल के शॉट को खेला. 6 रन. स्कोर इस वक्त 15 रन 5 विकेट. शेक्सपियर का एक कॉल है, काम आएगा आपके संदेश. डू नॉट डिप्रेस विथ क्रिटिसाइज. Nobody can throw a stone on fruitless tree. कभी भी आलोचना से दिल बर्दाश्ता नहीं होना चाहिए. बिना फल लगे दरख्त पे कोई पत्थर नहीं मारता. ये तो अपना अपना कहना है सिद्दीक भावे सर. आप जब क्रिकेट खेलते हो तो आपका फुटवर्क और अपना साथ जो लक जो है आपको लेकर चलना है. नहीं, मैं आपको उसलिए नहीं कह रहा था कौन क्या कह रहा ज़माने में, ये नहीं देखा जाए. सवाल उठते हैं सिद्दीक भावे सर. आप जिस दिन अच्छी बल्लेबाजी करते हो तो आपको हर तारीफ होती है हर 4 बाजों में. अब जिस दिन फ्लॉप जाते फिर आपको कोई पूछता भी नहीं उस दिन. नहीं यार, बड़ा बैट्समैन जो है वो आलोचना को पहले झेले, उसके बाद ही वो आगे बढ़ सकता है. किरण कोटरेल बोल्ड. ये इनकी बहुत ही घातक गेंद है. बल्ला भी नहीं उठा पाए बैट्समैन सूरज पाटिल. सूरज पाटिल के लिए आज दिन अच्छा नहीं है. अभी अभी सेमीफाइनल में तुषार छिलके ने बाउंड्री पे उनका लाजवाब कैच पकड़ा था दिनकर से ट्रॉफी में, और यहाँ वो 0 पे एक अंदर आती हुई गेंद पे बोल्ड हो गए. परफेक्ट यॉर्कर. क्या विकेट हासिल किया वहां पर गेंदबाज किरण पाटिल ने. वापसी की उन्होंने गेंदबाजी में. 5 बल्लेबाज जो है 0 के ऊपर आउट हो गए. कहीं भादौड़ का रिकॉर्ड तो नहीं टूटने जा रहा है. महापौर चषक 2008 सेमीफाइनल रॉयल बनाम माउली स्पोर्ट भादौड़ 8 बैट्समैन 0 पे आउट हुए थे, जो तालुका क्रिकेट का रिकॉर्ड है. यस, मुझे याद है वो मनोज गुलवी का टीम था. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए इस वक्त. मोनिस. किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स. ओ वाइड घोषित के अंपायर ने छोड़ दिया था वहां पर. 1 रन आता हुआ. 17 रन 6 विकेट. असं वाटतच नाहीये की सुरेश इंटरप्राइजेस पाय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावा इथे बनत नाहीयेत. भरपूर संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी. सर्व गोलंदाजांनी चांगला काम केले तर RD-40 ओडी संघाच्या किरण पाटिल स्विंग अँड मिस.
रफ्तार पकड़ती गेंद चली गई। देखिए इस सीजन में सबसे तेज तर्रार गेंदबाजी भी तो किरण पाटिल ने की है। रफ्तार का कहर बल्लेबाजों पे, वो भी हैट्रिक कर चुके हैं। बड़ी बात है कि 5 हैट्रिक करने वाले जो गेंदबाज हैं, इस गेंद के बाद मैं आपको बताता चलूंगा। ओह अच्छी गेंद। टोटल 5 हैट्रिक करने वाले RD 440 के 4 हैट्रिक जय भोलेनाथ सरोली पाड़ा के गेंदबाज। 10 हैट्रिक में 9 इन दोनों टीमों के पास है। और टोटल 2 हैट्रिक अलग हुए, जो 11 हैट्रिक हुए। एक अजय पाटिल ने किया चैलेंज के, और आज एक विक्टोरियन के अविनाश। ड्राइव किया बहुत खूबसूरत अंदाज से, 1 रन। इस साल का फॉर्मेट कुछ अलग ही है भाभी सर। हर टीम में एक से बढ़कर एक प्लेयर है, अच्छी गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी भी है, लेकिन कहीं ना कहीं लाइटली ले रहे हैं यहाँ पर RD 440 देखिए। ओली को। यहाँ पर सुरेश इंटरप्राइजेस पाए टीम। संतोष मडवी ने 2 हैट्रिक किए तो सागर भुईर ने भी 2 किए। किरण पाटिल ने 1 हैट्रिक किया तो केतन मात्रे ने किया। हिमांशु पाटिल ने किया तो सामने प्रमोद मात्रे ने किया। 4-4 हैट्रिक दोनों के, और 2 हैट्रिक बाहर के। श्याम तुम्हाला यानंतर फलंदाजी करायची आहे, लक्ष असू द्या, थोडासा स्पीडअप ठेवा आपण देखील। गैसुद्दीन शेख आए हैं गेंदबाजी के लिए, कारण की हा 7 षटकांचा सामना आहे। सामना करेंगे करण कदम। करण कदम सिर्फ एक ऐसे बैट्समैन है जो जूझ रहे हैं, लड़ रहे हैं RD 440 की गेंदबाजी से। इस मरतबा शॉट तो अच्छा नहीं, रन नहीं लिया। ऑफ कटर थी, गति परिवर्तन। गैसुद्दीन शेख, इस मरतबा फुल टॉस गेंद भेज दिया गैसुद्दीन को, आउट ऑफ पार्क, हाई एंड हैंडसम 6 रन। सुदीप भावे सर, अजून इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे। जर 50 धावा जर जोडल्या तर एक चांगला टार्गेट म्हणू शकतो, कारण की संध्याकाळची वेळ सुरू झाली आहे, थंडीगार हवा देखील सुटली आहे। देखिए 16 पे बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। 1 मैन आर्मी का रोल अदा कर रहे करण कदम। 17 पे बल्लेबाजी कर रहे हैं गैसुद्दीन शेख। इस मरतबा आड़े बल्ले से खेला, 1 ही रन बनेगा। थोड़ी सी मिसफील्ड, 2 रन पूरे। 27 पे पहुंचा है स्कोर सुरेश इंटरप्राइजेस पाए का। इस सीजन में पाए की टीम भी एक सेमीफाइनल खेल चुकी है। राइट आर्म राउंड स्टंप्स आ रहे हैं। उछाल दिया गेंद को, लॉन्ग ऑन पे 6 रन। गैसुद्दीन की खबर लेते हुए करण कदम। क्या बात है, कड़क मूड करण कदम का, क्या बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। 1 मैन आर्मी रिप्लाई दिया जा रहा है सुरेश इंटरप्राइजेस पाए की ओर से। हालांकि हमारे 6 बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी नहीं की, लेकिन दमखम रखते हैं कदम। करण कदम कुल मिलाकर कितने पे खेल रहे हैं? 25 पे। क्या बल्लेबाजी कर रहे हैं। गैसुद्दीन को 14 रन 4 गेंदों पर ले डाले। स्विंग एंड मिस, ऑफ कटर,
समझ नहीं पाए। स्कोर इस वक्त 33 रन है, 6 विकेटें गिरी है। यसुद्दीन शेख, अच्छा शॉट, टक करते हुए ऑन साइड में, दूसरे की मांग, थ्रो थोड़ा ऊंचा आया, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इस तरह से 5 ओवर की समाप्ति पर रन बने हैं, 35 विकेटें गिरी है, 6। 35 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट, एंड ऑफ द 5th ओवर। शाम अब ढलती हुई, आखिरी ओवर के लिए किरण पाटिल को कंटिन्यू रखा गया है। उनका सामना करेंगे बैट्समैन मोनिस। 2 डॉट गेंदें खेल चुके हैं। देखिए करण कदम भी मेरे ख्याल से लाखेवली के करीब कोई, चिमीपाड़ा के करीब कोई गांव है, उसमें रहते हैं। चिमीपाड़ा में रहते हैं। पिक्चर में एकाएक जब आए थे, जब नाना चषक टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी का जो 2016 का शो हुआ था, और उस शो में वो मैन ऑफ द सीरीज रहे थे। किरण पाटिल दूर से खेला है, लेकिन गेंद डीप कवर में चली गई है, 1 रन बनता हुआ। स्कोर 36 पे पहुंचा है। करण कदम सुरेश पाए को हम देखते तो टीम बहुत मजबूत है, लेकिन आज उनकी बल्लेबाजी संतोष मडवी के सामने घुटने टेक गई। तेज गेंद गुड लाइन पे पड़ने के बाद अतिरिक्त उछाल, रफ्तार पकड़ती हुई डॉट गेंद। कल ग्रामीण क्रिकेट यहाँ खेला जाएगा और सिटी क्रिकेट लेट अन्ना अप्पा मेमोरियल कप तेजस पाटिल के शो में बोगांव, धनेश और नवाब का पहला मुकाबला। फिर से अच्छी गेंद। कल और परसों सिटी क्रिकेट बोगांव में रहेगा। उसके बाद 31 को यहाँ कौन बनेगा विजेता। 1 तारीख से सिटी क्रिकेट महेंद्र मागे एंड कंपनी का शो सरपंच चषक वाशेरे। 4 को पोगांव का फाइनल, 5 को वाशेरे का। फुल टॉस गेंद, ये तो ऐसे है, देखने अंपायर ने नो बॉल दिया है। ये तो ऐसे मानो दूसरे के ब्रेड पे आपने मक्खन मस्का लगा के दे दिया। डीआरएस लिया है वहाँ पर फील्डिंग साइड ने। बीमर के लिए तीसरे अंपायर को पूछा है। स्विंग कर दिया था ऑन साइड में। थोड़ा अल्ट्रा स्लो मोशन में देखने की मांग की अंपायर ने। नो बॉल है। अब फील्डिंग साइड का जो रिव्यू था वो भी खत्म हुआ है। 43 रन हो चुके। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 1 मैन आर्मी। 35। भटकी हुई गेंद वाइट। आज अंपायर शकील कुट्टी, अंपायर इज द बेस्ट जज, काफी क्लोज निर्णय दे रहे हैं। 44 पे पहुंचा है स्कोर। 44।
अच्छा टोटल हम कहेंगे, क्योंकि आज 55 और 60 में टीमों के लाले पड़ गए। ड्राइव किया, बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ से खिलाड़ी पहुंचे हैं, दूसरे की कॉल है और रन आउट। फिर से गेंद बल्ले के अंदर लगी, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिए बैट्समैन ने, तो कह सकते हैं अच्छा टोटल बना लिया है सुरेश पाए ने। 50 रन, 51 की चुनौती। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे संदेश पाटिल। स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्यांनी दिवसाभरामध्ये चांगली कामगिरी केली पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. प्रसाद सर, आपण यापुढे पंचांच्या भूमिकामध्ये पंच म्हणून काम केलं, जे मुंबईवरून या परिसरामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये लाभले होते. आम्हाला या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग मित्रमंडळ टिमगरपाडा अध्यक्ष अभिमन्यू तरे यांच्या शुभ हस्ते हा कि अब बारी है RTT 40 ओली टीम की, और यहाँ से अब रन बनाने होंगे ओली टीम को. तो क्या ये रन बनेंगे? अच्छी बल्लेबाजी होंगी कि अच्छी गेंदबाजी? आइए पहले 2 ओवर के लिए मेरे दोस्त आदिश तरे का आवाज अब गूंजने जा रहा है इस टूर्नामेंट के माध्यम से. धन्यवाद संदेश पाटील. तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सुरेश पाये संघाने 50 धावा केलेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते RTT 440 संघासमोर. तर करण कदम याचा विचार केला तर चांगली फलंदाजी झाली या खेळाडूकडून आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर या 50 धाव फलकावर लागलेल्या आहेत आणि 51 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. लगेचच सलामीची जोडी पाठवायची आहे RTT 444 संघ 440. तर 6 षटकांचा हा सामना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना सुरेश एंटरप्राइजेस पाये संघ 50 धाव फलकावर 51 धावांचं आव्हान.
तर आपण पाहत आहात जय बजरंग चषक 2021 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना. तर लगेचच सलामीची जोडी पाठवायची आहे. तर 51 धावांचं आव्हान असणार आहे. फलंदाज पाठवायचे आहेत RD444 संघ. तर आपण फलंदाजांचा विचार केला तर पहिले 2 फलंदाज नक्कीच 0 या धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर 3, त्यानंतर जर फलंदाज पहिले 2 फलंदाज हे 0 वर बाद झाले. त्यानंतर 8 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले. त्यानंतर 5वा फलंदाज 9 धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर 16 आणि त्यानंतर मात्र 45 धावसंख्येवर करण कदम हा फलंदाज बाद झाला. जर स्कोअर कार्डचा विचार केला तर 0-0-3 34 0-0-0-1 4. तर 34 या धावा नक्कीच करण कदम याच्या बॅटमधून 4 उत्तुंग षटकार आले आणि त्या 4 षटकारांच्या जोरावर त्याने 34 धावा केल्या आणि त्याच्या या फलंदाजीच्या जोरावर 50 धावा धाव फलकावर लावलेल्या आहेत सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाने. जर सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाचा विचार केला तर त्यांच्याकडे चांगली गोलंदाजी आहे आणि आजच्या दिवसाचा विचार केला तर सकाळच्या सत्रापासून सर्व सामने हे शेवटच्या षटकापर्यंत गेलेत आणि नक्कीच आटीतटीच्या लढती आपल्याला आज पाहायला मिळेल. या सामन्यातून तीच अपेक्षा असणार आहे. प्रेक्षकसुद्धा आज संध्याकाळच्या सत्रात आमच्याकडे जमलेले आहेत. तर लगेच सामन्याला सुरुवात होणार आहे. तर टीम मीटिंग करायची नाही आहे, थोडंसं मिडल कॉन्फरन्स बंद करा आणि सामना सुरू करायचा आहे कारण सूर्य अस्ताच्या दिशेने गेलेला आहे. तर सलामीची जोडी आलेली आहे. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करायचं आहे. गुंदवली विपक्ष कारिवली हा पहिला सामना उद्या रंगताना पाहायला मिळेल याच मैदानावर. स्वामी समर्थ सोनाले अष्टविनायक ठाकूरपाडा. त्यानंतर अजून एक तुम्हाला चांगला सामना पाहायला मिळेल जे आंबे टेमगरपाडा आणि खालिंग. त्यानंतर साई स्पोर्ट खारबा आणि जे आर रांजवली. उद्या जर विचार केला आपण ग्रुप A-B मध्ये 2 संघ आहेत जे वरतून खालतून वार करणार आहेत ते म्हणजेच आई एकविरा हा संघ आहे आणि त्यानंतर गुंदवली आणि कारिवली स्वामी समर्थ सोनाले अष्टविनायक ठाकूरपाडा. त्यानंतर जे आंबे टेमगरपाडा आणि खालिंग यामधील विजेता संघ तो आई एकविरा संघाचे खेळ. त्यानंतर साई स्पोर्ट खारबा आणि जे आर रांजवली या संघामध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळेल. उद्याचा दिवस खूप बिझी असणार आहे या स्पर्धेचा कारण की चांगले मॅचेस तुम्हाला गावगडाचे पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. जय बजरंग चषक 2021 स्पर्धेचं आजचा दुसरा दिवस आणि शेवटचा सामना आजच्या दिवसातील जो रंगताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून कोणत्या प्रकारचा ब्रेक घेतला जाणार नाही आहे सुरेश एंटरप्राइजेस पाये संघाच्या माध्यमातून कारण की भरपूर वेळ झाला. सामना अजूनही सामना सुरू झाले नाही आहे. गेम ऑन होत आहे. राईट आर्म ओ द विकेट उमेश तरे गोलंदाजीसाठी. तर नक्कीच सामनायक गॅलरीच्या टोकाकडून पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज उमेश तरे. खेळण्यासाठी सज्ज अक्षय कासार. नॉन स्ट्राईकला मात्र कर्णधार हिमांशू पाटील. पहिला चेंडू आपटलेला चेंडू कट केलाय. चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने जाते चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. 2 धावा चित्याच्या चपलाईने पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूवर 2 धावा पळून काढल्या. चांगली सुरुवात म्हणता येईल RD444 संघाची. तर ज्या प्रकारे आताच संदेश पाटील यांनी उद्याचं शेड्यूल सांगितलं तर नक्कीच उद्यापासून ही स्पर्धा नवीन वळणातून जाणार आहे कारण ग्रामीण फॉर्मॅट उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. काल आणि आज आपण 2 दिवसात सिटी फॉर्मॅट पाहिलं. तर पुन्हा एकदा गोलंदाज उमेश तरे. खेळण्यासाठी अक्षय कासार. यावेळी आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता परंतु हवी तशी उचली चेंडूला मिळाली नव्हती. चेंडू खाली राहिला होता आणि सरळ निघून गेला यष्टिरक्षक परेश गोराटकरच्या हातामध्ये. तर एक चांगल्या चेंडूची समाप्ती उमेश तरे याचकडून. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश तरे. खेळण्यासाठी सज्ज अक्षय कासार. यावेळी चांगलासा फटका एक क्लासिकल फटका अक्षयाच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त आणि फक्त 1 धाव मिळते या चेंडूवर फलंदाज अक्षय याला. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि ही स्पर्धा आपण पाहतोय जी जय बजरंग चषक 2021 ही स्पर्धा खेळवली जाते.
सिटी फॉर्मेट आणि ग्रामीण फॉर्मेट. आणि यानंतर देखील तुम्हाला अजून एक चांगली स्पर्धा पाहायला मिळेल याच मैदानावर येत्या 7 तारखेपासून आर्यन 11 भादुर आयोजित आर्यन चषक 2022 नवीन वर्षामध्ये आहे. नक्कीच आपटलेला चेंडू पूल करण्याचा प्रयत्न कर्णधार हिमांशू पाटील मात्र या ठिकाणी फसतोय. सागर कारभारी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज होतोय तो बाद, पहिला गडी बाद होतोय तो RD 440 संघाचा. पॅजेस पाय संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजीला चांगली सुरुवात झाली आहे. हिमांशू पाटील जो टीमचे कॅप्टन होते ते आउट झाल्यात आणि निराश होऊन डगआउटमध्ये परतल्यात. येथे मात्र श्याम येतोय मैदानाच्या आतमध्ये. संध्याकाळचा वेळ आहे आणि येथे कुठेतरी अडचण देखील निर्माण होऊ शकतो RD 440 ओली संघावर, कारण की इथून धावा येणं खूप गरजेचं आहे. लक्ष समोर तुमच्या 51 धावांचं आहे आणि चांगली पार्टनरशिप देखील भागीदारी होणं देखील खूप चांगलं गरजेचं आहे. नक्कीच 51 धावांचा विचार केला तर चांगलंच आव्हानात्मक धावसंख्या त्यांनी धावफलकावर लावलेली आहे. यावेळी मात्र सुरेख फटका, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाठलाग करताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा झालेल्या आहेत. ज्या प्रकारे 51 धावांचा विचार केला तर आव्हानात्मक धावसंख्या तर आहेच आणि सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलंय की प्रत्येक सामना हा कमी धावसंख्येचा राहिलेला आहे. नक्कीच लोअर स्कोरिंग मॅचेस आज आपल्याला पाहायला मिळालेत आणि प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपल्याला दिसला आहे. ह्याच प्रकारचं काही ह्या सामन्यात सुद्धा बघायला मिळतंय का पाहायचं आहे. तर गोलंदाज येतोय नवीन सागर. सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन श्यामनाईक गॅलरीच्या टोकाकडून गोलंदाज सागर. खेळण्यासाठी मात्र 1 डाऊन पोझिशनला आलेला फलंदाज रॉक ऑफ टेमगर म्हटलं जातंय. त्या फलंदाजाला डावखुरा शैलीदार फलंदाज श्याम चौधरी. श्याम याकडून अपेक्षा असणार आहेत संघाला, कारण मोठे फटके मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. नक्कीच आतापर्यंत त्याने खूप वेळा आपल्या संघाला चांगली धावसंख्या बनवून दिलेली आहे. पहिला चेंडू स्ट्रोक चेक केला, नक्कीच चांगलासा कार्पेट ड्राईव्ह, 1 धाव पूर्ण केली आहे. क्षेत्ररक्षणाने जोपर्यंत चेंडूला फेकलं आहे तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करण्याची संधी श्याम याकडे होती. आता मात्र पुन्हा एकदा सलामीचा फलंदाज अक्षय कासार. अक्षय कासार याचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आलेला आहे. यावेळी सुरेख चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाही. चेंडू सरळ शरीरावर आदळतोय आणि एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते या षटकामध्ये. सागर याचा विचार केला तर नक्कीच एक मजबूत कदकाठीचा हा गोलंदाज खांद्याच्या जोरावर गोलंदाजी करताना नक्कीच दिसून येते. यावेळी अजून एक चांगला चेंडू कार्पेटच्या साहाय्याने कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी करतोय तोपर्यंत 1 धाव आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 11. संत सावध अशी सुरुवात म्हणता येईल RD 440 संघाची. धावसंख्या 11 धावा धावफलकावर झालेल्या आहेत आणि दुसऱ्या षटकाला देखील सागर खूप चांगली गोलंदाजी करते. मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर या बेस पाहायला मिळाला. पंचाकडून चांगला निर्णय पाहायला मिळत आहे. जी व्हाईटची पट्टी आहे त्याच्या बाहेरून चेंडू बर्थ झाला आहे. योग्य डिसिजन.
तर नक्कीच चांगली गोलंदाजी करत असताना कुठेतरी थोडासा एक खराब चेंडू हाताळतो उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू आणि पंचांचा निर्णय आला होता की अवांतर चेंडू. पुन्हा एकदा सागराचा चेंडू, यावेळी थोडासा खुलवा टप्प्यामध्ये असलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय त्या ठिकाणी आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत श्याम याने. तर या 2 धाव्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 या धावसंख्येवर. एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे RD440 संघाचा. कारण यस यावेळी एक मोठा फटका श्याम चौधरीच्या बॅटमधून, 6 धावांसाठी षटकार. तो यहाँ पे शाम के सत्र में शाम के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक हमें देखने को मिला. नक्कीच खूपच चांगला फटका श्याम याच्या बॅटमधून. मी आता सांगितलं की एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे नेत आहेत, पण त्यानंतर एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून आला आहे. अशीच जर फलंदाजी होत राहिली तर येत्या काही षटकातच हा सामना फिनिश होईल. यावेळी मात्र एक सिंगल धाव, एक षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव. चांगली फलंदाजी. तर 2 षटकांची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 21. एक बाद 21 धावसंख्या धावफलकावर, 2 षटकांची समाप्ती. जे अगदी बरोबर. अजूनही 24 चेंडू बाकी आहेत आणि इथून विजयासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच इथून करण कदम याचा विचार केला जाईल गोलंदाजीसाठी. या चालू सीझनमध्ये जर विचार केला, ग्रामीण फॉर्मॅटमध्ये गाव गटातून नेहमी चांगली गोलंदाजी राहिली त्याची. चला, पहिली ऑफिशियल वॉर्निंग दिली आहे पंचाने, तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण. मी अगोदर सांगितलं होतं की टीम मीटिंग आपण कमी करा. सुरेश इंटर पैजेस पे आए टीम के कैप्टन. फर्स्ट ऑफिशियल कॉल दिया जा रहा है आपको. पाहूया गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं आहे ते. उमेश तरे मित्रांनो, ज्याच्या नावावर अनोखा एक नवीन रेकॉर्ड आहे. 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे आणि टेनिस क्रिकेट बॉलमधील असा एकमेव असा खेळाडू आहे की ज्याच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. सिटी इमर्जिंगच्या माध्यमातून तो रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केला होता, 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा. वन ऑफ द बिग प्लेयर इन खारबावचा हा खेळाडू आहे आणि खूप चांगलं नाव देखील त्याने नोंदला गेला टेनिस क्रिकेट बुकमध्ये. कारण की अनेक असे खेळाडू आहेत षटकार 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू शकतात, मात्र 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा विक्रम करणारा हा गोलंदाज आहे. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलं चेंडूला. पॉईंटवर क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होत आहे. सिंगलची मदत सागर. पाहतोय आपण क्षेत्ररक्षण फील्ड पोझिशनमध्ये लॉंग लग या सत्रामध्ये आता उजव्या हाताचा खेळाडू आहे म्हणून आता गली पॉईंटवर आला आहे. शॉर्ट थर्मॅनला अतिशय आहे. शॉर्ट फाईन लेगला सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट. या 20 ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. सलील इष्टकाच्या हातामध्ये डॉट चेंडूने सुरुवात केली जात आहे. या चेंडूला कवर एक्स्ट्रा कवर क्षेत्रामध्ये की खेळू शकला असता, कारण की चेंडू भरपूर ऑफस्टमच्या बाहेर होता आणि तिथून त्याला कट करण्याचा प्रयत्न देखील केला असता तरी नक्कीच चौका मिळाला असता. मात्र फलंदाज ऑन साईड. राईट आर्म ओव्हर द विकेट उमेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये मोठा विकेट प्राप्त केला इथे गोलंदाज उमेश याने. ये मैच बन सकता है. थैंक यू डीजे. ये मैच बन सकता है सदीक बाबे सर. जिस तरह की गेंदबाजी हो रही है, हालांकि 24 गेंदे और 30 रन चाहिए, लेकिन शुरुआत अच्छी की गेंदबाज उमेश तरे ने. बढ़िया गेंदबाजी. अब तक 1 रन खर्च किया है उमेश तरे ने. 1 विकेट हासिल की अपने टीम के लिए. दूसरा झटका लगता हुआ RD440 ओली टीम को. हिमांशु पाटिल आउट होने के बाद अब डगआउट में अक्षय कासार लौट चुके. मिस्टर 360 डिग्री. ठंडी में अब गर्मी का एहसास होने जा रहा है. मैदान के अंदर आ चुके हैं मिस्टर 360 डिग्री.
गैसुद्दीन, कौन भूल सकता है बाली ट्रॉफी का वो मैच जो गैसुद्दीन शेख का, काफी छा गए थे बाली ट्रॉफी में, लेकिन सामने भी उतने अच्छे गेंदबाज है। उमेश अगली गेंद लेकर, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक बल्ले से निकलता हुआ, खाली क्षेत्र में गेंद आ रही है, सूरज गेंद के पीछे, बढ़िया फील्डिंग, लेकिन नहीं रोक पाएंगे 2 रन। काफी दूर से सचिन मात्रे आ रहे थे, लेकिन बढ़िया फील्डिंग करते हुए सूरज। स्कोर आगे बढ़ता हुआ, हमारे ऑफिशियल स्कोरर साहिबा बता रहे हैं हमें 24 रन 2 विकेट के नुकसान पर। ठंडी हवा छूट चुकी है, अब ये मैच बनता हुआ, लेकिन ये शाम है, हमेशा इस ग्राउंड के ऊपर शाम ने शाम के वक्त में काफी बढ़िया बल्लेबाजी की है, और शाम के बल्ले से ये लंबा हिट आता हुआ गेंद तारामंडल में 6 रनों के लिए। अब तेजी से स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, अब यहां से 21 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। काफी कड़क मूड में लग रहे शाम, मजबूत काटे के बल्लेबाज। ग्रामीण फॉर्मेट में 6 गेंदों में 6 6 उन्होंने जड़े हैं। सोना देवी टीमगर की ओर से खेलते हुए ग्रामीण फॉर्मेट में 6 गेंदों पे 6 6 लगाने वाले बल्लेबाज श्याम चौधरी। ओवर की समाप्ति हो चुकी है, तो कुल 3 ओवर समाप्त, स्कोर 30 रन। यहाँ से अब 18 गेंदें और मैच को जीतने के लिए 21 रन चाहिए। आने वाले बल्लेबाजों में दबंग दीपू का आना बाकी है, अच्छी बल्लेबाजी करते हैं, लेकिन फिलहाल तो शाम रंगीन करते हुए शाम। चलो फील्ड लगाने आपको, सुरेश इंटरव्याज स्पायर टीम के कैप्टन। दूसरा ये अंपर का इशारा आ चुका है, दूसरा वार्निंग आ चुका है, तीसरे में आपको पैनलाइज किया जाएगा। चर्चा हर आदमी करना चाहते हैं इस टूर्नामेंट के बारे में, लेकिन खर्चा भी किया है तो ये मैच भी फिनिश होना जरूरी है। समय के बारे में आपको भी ध्यान रखना है। हमारे दोस्त संदीप जुकर, चंद्रकांत जोशी अब मैच का आनंद लेते हुए गेंदबाजी में परिवर्तन, मैन फ्रॉम गोरसई कपिल केने श्याम नाइक गैलरी एन से। क्या श्याम रंगीन बनाने जा रहे गेंदबाज, शिकार करने जा रहे बल्लेबाज गैसुद्दीन शेख का विकेट लेने जा रहे पहली गेंद पर, राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद। हो तीखे तेवर देखे वहां पर कपिल केने, पहली गेंद डॉट की उन्होंने, बढ़िया शुरुआत की अपने गेंदबाजी में। काफी निर्भर रहता है कपिल केने के ऊपर, अच्छी गेंदबाजी की है तो फिर आने वाले ओवर में दबाव भी बढ़ सकता है। यहाँ पर RD440 ओली में स्विच हिट खेलना चाहते थे, बढ़िया गेंद, अब ये मैच बनता हुआ। 16 गेंदें बची और 21 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। हर गुजरती गेंद यहाँ पर परेशानी होती भी RD440 ओली। फिर से एक बार लंबा स्ट्रोक लेने की कोशिश की थी, जमीन के सारे गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में मिस फील्ड, गेंद बाउंड्री लाइन के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए, खराब फील्डिंग और गेंद बाउंड्री लाइन के बाहर सरकती हुई 4 रनों के लिए। कपिल स्विच हिट खेलने की कोशिश यहाँ पर लगातार कर रहे, लेकिन संपर्क सही से नहीं हो रहा है। लेग बैक का इशारा था शकील कुडिसर के जानिब से, एक्स्ट्रा रन। मिस्टर 360 डिग्री स्विच हिट खेलना है तो आपको सबसे पहले आपका फुटवर्क चेक करना होता है, और बॉल के ऊपर जो आप नज़र रखने जा रहे हैं उसको आपको सही तरीके से आपको लेंथ लाइन पकड़ना है। हालांकि कुछ गेंद बल्ले भी नहीं आई तो ये एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा के घर में। अब स्ट्राइक पे होंगे शाम।
बढ़िया बल्लेबाजी की शाम ने, अब तक 2 सिक्सर जड़े अपने टीम के लिए। छोड़ दिया गेंद को, वाइड यॉर्कर गेंद, डॉट गेंद, बढ़िया फैसला अंपायर द्वारा। वाइड की पट्टी के अंदर गेंद लैंड हुए, अच्छा डिसीजन। पैंतीस रन। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, बल्ले से निकलता हुआ उमेश तरे वहां पर मौजूद है, डायरेक्ट हिट करने की कोशिश वहां पर। ये क्या हो रहा है, रन लेने की कोशिश नहीं हो रही शाम द्वारा, एक ही रन। ओवर की समाप्ति, रन संख्या 36 रन। साहिबा हमें बता रहे हैं कि 12 गेंदे और यहां से मैच जीतने के लिए रन चाहिए 15 रन। कौन होंगे गेंदबाज? फील्ड लगाना है आपको प्लीज। हम पास गोकुल पाटिल का ये कॉल आ रहा है, फील्ड लगाने आपको प्लीज। सुरेश इंटरप्राइजेस पाए टीम के कैप्टन गोराटकर, प्लीज आपको फील्ड लगाना है। करण कदम को अब आगे लाना होगा। यस, ये तीसरा कॉल है, आपको फील्ड लगाना है। चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आपण। आता यानंतर कोणत्या प्रकारची टीम मीटिंग होणार नाहीये, मिडल कॉन्फरन्स होणार नाहीये प्लीज। सैफ सेफ के हाथ में गेंदबाजी दी है, शायद ही यहां से रंगीन बनाने जा रहे शाम। यहां से वो कमबैक कर सकते हैं, सैफ सेफ यहां से कमबैक कर सकते हैं, अच्छी गेंदबाजी कर कर साबित कर सकते हैं कि अच्छी गेंदबाज है। सामने भी उतने अच्छे बल्लेबाज है शाम। काफी समय ले रहे, प्लीज समय के बारे में। यहां से आप पहली गेंद, शाम ने गैलरी एन से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार गेंदबाज सेफ शेख। सामने शाम चौधरी, ये देखिए विकेट कीपर अब समय ले रहे हैं प्लीज। पहली गेंद, आती ही गेंद को भेजा बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। थैंक यू डीजे। दूसरी गेंद देने आपको। स्कोर आगे बढ़ता हुआ 42 रन। यहां से 9 रन चाहिए 11 गेंदों में। कहीं ना कहीं फॉर्म लाने की कोशिश हो रही है, लेकिन बल्लेबाज भी उनको फॉर्म में नहीं ला रहे। इस साल काफी महंगे साबित हो गए गेंदबाज सेफ शेख, कहीं ना कहीं फॉर्म तलाश रहे। अगले गेंद पर शायद ही फॉर्म होगा, विकेट लेने की कोशिश तो जरूर होंगी। इस ओवर की अगली गेंद लेकर फिर से एक बार बढ़िया ड्राइव किया, गेंद को खेल दिया। पॉइंट पर फील्डर मौजूद है उमेश, 1 रन कंप्लीट करते हुए शाम। स्कोर आगे बढ़ता हुआ 43। अब जीतने के लिए 8 रन चाहिए आने वाले 10 गेंदों में। क्या गैसुद्दीन शेख लंबा हिट पेश करना चाहेंगे? ठंडी में गर्मी का एहसास हो सकता है। स्टंप के बाहर निकलकर मारने की कोशिश की गई थी, लेकिन ये डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन 1 रन चुराया वहां पर गैसुद्दीन ने। फिलहाल तो सभी
क्षेत्र में आरके का बल्ला हल्ला कर रहे हैं, आग उगर रहे आरके के बल्ले और गैसुद्दीन शेख के हाथ में भी आरके का बल्ला है। सेफ शेख की अगली गेंद, ओहो ज्यादा कटी तो ऑफ स्टंप के बाहर, अंपर का इशारा, वाइट का इशारा। तो यहां से आप साहिबा सर बता रहे कि 6 रन चाहिए। क्या शाम फिनिश करना चाहेंगे इस गेंद के ऊपर ये मैच? नहीं, अगली गेंद तक रुकना होगा। एक सिंगल रन। पांच रन चाहिए मैच जीतने के लिए। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक। ये देखिए, चाहे तो पकड़ सकते थे शकील खूटी सर इस गेंद को। 1 रन। ऐसे ऑफर रहती तो भाभे सर हम पर भी पकड़ सकते थे गेंद तो। चार रन चाहिए। फिर से एक बार मौका मिला है श्याम चौधरी को। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, खाली क्षेत्र में गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर। और इसी के साथ आज की शाम विनोद पाटिल के नाम, RD440 ओली के नाम, कांग्रेचुलेशन फॉर टीम कैप्टन हिमांशु पाटिल एंड गैसुद्दीन, एंड मैन ऑफ द मैच द ग्रेट लेजेंड प्लेयर Santosh Madhvi sir is the man of the match. Backbone of Bhiwandi tennis cricket, Santosh Madhvi is the man of the match. आइए, आपको मैन ऑफ द मैच दिया जाएगा इस VIP डाइस के ऊपर। हमारे बीच आगमन हो चुका है गंगाराम जी गुलबी, आपका तहे दिल से अधिक स्वागत है। और उन्हीं की शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का ट्रॉफी दिया जा रहा है। किंग ऑफ लाइट टेलीकास्ट प्रिंस मूवीज रवि गुलबी के पिताश्री हैं, उन्हीं की शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है। द ग्रेट लेजेंड संतोष मडवी सर, इनको मैन ऑफ द मैच दिया जाएगा। साथ ही साथ कल सुबह 10 टीम आपस में भिड़ने जा रही है। वेलकम VIP डाइज द ग्रेट लेजेंड संतोष मडवी सर, मैन ऑफ द मैच। बढ़िया गेंदबाजी की उन्होंने और मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है गंगाराम गुलबी की शुभ हाथों से। संतोष मडवी, आपके मालूमात के लिए ये रवि गुलबी के पिताश्री है, किंग ऑफ लाइट टेलीकास्ट प्रिंस मूवीज के ये